नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, प्राचीन भारताच्या इतिहासापासून मध्ययुगीन भारताच्या इतिहासापर्यंत, मध्ययुगीन भारताच्या इतिहासापासून आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत आणि आधुनिक पासून ते स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंतचा संपूर्ण इतिहास, त्याची एक रूपरेखा तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी मी या ठिकाणी सुरू केलेली आहे। लक्षात घ्या, या रूपरेखाच्या माध्यमातून राज्यसेवेची तयारी जे विद्यार्थी या ठिकाणी करतात, तर त्या विद्यार्थी मित्रांना या लेक्चर सिरीज मध्ये खूप जास्त बेनिफिट या ठिकाणी व्हावा या उद्देशाने एक रूपरेखा तुम्हाला या ठिकाणी मी आखून देतोय। आणि आजच्या या रूपरेखेमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मौर्योत्तर भारताच्या कालखंडातील गुप्त साम्राज्य हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही गुप्त साम्राज्यावर अभ्यास या ठिकाणी करता तेव्हा गुप्त साम्राज्याच्या काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं तर आपण हा मॅप या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गुप्त साम्राज्य हे काय संपूर्ण भारतावर या ठिकाणी स्थापन झालेलं नव्हतं। गुप्तांच्या काळामध्ये सामंतशाहीचा विकास झालेला होता आणि सामंतदारांच्या माध्यमातून गुप्तांनी भारताच्या भूभागावर राज्य स्थापन केलेलं होतं, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। गुप्त हे कुशाणांचे सामंतदार होते आणि त्याच प्रकारे ते वैश्य समाजाचे देखील होते। या वैश्यांना भारतामध्ये क्षत्रियत्वाची जबाबदारी मिळाली आणि त्यातून मग त्यांनी भारतामध्ये गुप्त साम्राज्य स्थापन केलं। सिमुक हा यांचा संस्थापक या ठिकाणी होता आणि या साम्राज्यामध्ये महान शासक चंद्रगुप्त प्रथम, त्याचबरोबर समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय यांसारखे महत्त्वाचे शासक या ठिकाणी बनले। लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये ज्याचा नवरत्नाचा दरबार होता असा चंद्रगुप्त द्वितीय हा समुद्रगुप्ताचा मुलगा या ठिकाणी होता। समुद्रगुप्त, ज्याला या ठिकाणी भारताचा नेपोलियन बोनापार्ट या ठिकाणी मानलं जातं, तर त्या समुद्रगुप्तानं हा भारत या ठिकाणी पादाक्रांत या ठिकाणी केला आणि दक्षिणेकडच्या चेर, चोल आणि पांड्य या शासकांचाही पराभव करून त्यानं भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, गुप्त साम्राज्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की गुप्त साम्राज्यांनी भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याची नाणी या ठिकाणी काढली आणि त्यांच्या काळामध्ये भारताचं स्थापत्य जे आहे हे अतिउच्च शिखरावर पोहोचलेलं होतं आणि म्हणूनच प्राचीन भारताचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांनी गुप्त साम्राज्याला भारताचा सुवर्ण काळ म्हणून संबोधलेला आहे। हा पण महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी कदापि विसरता कामा नये। समुद्रगुप्त जर आपण पाहिला तर त्याच्या दरबारामध्ये हरिशन नावाचा एक कवी या ठिकाणी होता, ज्यानं प्रयाग या ठिकाणी एक प्रशस्ती कोरलं, ज्याला आपण प्रयाग प्रशस्ती पत्र या ठिकाणी म्हणतो। लक्षात घ्या, हे प्रयाग प्रशस्ती पत्राचं एक वैशिष्ट्य आहे की याच्या एका बाजूला सम्राट अशोकाचा अभिलेख आपल्याला पाहायला भेटतो, तर दुसऱ्या बाजूला हरिशेननं समुद्रगुप्ताच्या विजयाच्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा मित्रांनो, जेव्हा तुम्ही या ठिकाणी या प्रकारचा मॅप पाहता तेव्हा या मॅप मध्ये जो या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला कलर्स या ठिकाणी पाहायला भेटेल, तर या भागामध्ये आपल्याला दिसून येतं की गुप्त साम्राज्य जे आहे ते गुप्त साम्राज्य या भूभागामध्ये या ठिकाणी होतं। एवढ्या भूभागामध्ये गुप्तांनी आपली सत्ता या ठिकाणी स्थापन केलेली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। गुप्तांच्या दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर गुप्तांच्या दक्षिणेकडे वाकाटक नावाचं राज्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आणि हे वाकाटक गुप्तांच्या समकालीन शासक होते, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागामध्ये मिळून या वाकाटकांची सत्ता होती आणि विदर्भामध्ये पुरिका ही यांची राजधानी होती। विंध्य शक्ती हा यांचा या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी मानला जातो। आपल्याला हे माहिती असेल की चंद्रगुप्त दुसरा जो होता त्याची जी मुलगी या ठिकाणी होती, जिचं नाव होतं प्रभावती, तर त्या प्रभावतीचा विवाह वाकाटकांच्या घराण्यासोबत झाल्याचं एकंदर दिसतं आणि पुणे ताम्रपत्रामधनं आपल्याला माहिती अशी या ठिकाणी मिळते की प्रभावती ही प्राचीन भारतातील पहिली महिला शासक होती, जिने या ठिकाणी वाकाटकांच्या राज्यामध्ये राज्य केलेलं होतं। सुमारे 13 वर्ष प्रभावतीने या ठिकाणी वाकाटकांची गादी सांभाळल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। लक्षात घ्या मित्रांनो, समुद्रगुप्ताचे जे वडील या ठिकाणी होते, ज्यांचं नाव होतं चंद्रगुप्त प्रथम, या चंद्रगुप्त प्रथम यांनी 319 एडीला सिंहासन प्राप्त केलं आणि सिंहासन प्राप्त केल्याच्या प्रीत्यर्थ त्यांनी भारतामध्ये गुप्त संवत सुरू केलेलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। या चंद्रगुप्त प्रथमनं जे सोन्याचं कॉइन्स काढलं, त्या सोन्याच्या कॉइन्स मध्ये एका बाजूला चंद्रगुप्त प्रथमचं नाव आणि दुसऱ्या बाजूला लिच्छवी घराण्याची राजकुमारी जी त्यांची पत्नी या ठिकाणी होती त्यांचं नाव, तर दुसऱ्या बाजूला सिंहावर बसणारी दुर्गे मातेचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं।
लक्षात घ्या, समुद्रगुप्ताचं हे समोर कॉइन्स मी तुम्हाला दिलेलं आहे, जे कॉइन्स या ठिकाणी सुवर्ण मुद्रा आहे आणि यामध्ये समुद्रगुप्त एक वीणा वाजवतानाचा आपल्याला पाहायला भेटतो। याचाच अर्थ समुद्रगुप्त हा वीणा वादक होता, तो संस्कृतचा महान विद्वान देखील होता आणि याचबरोबर तो संगीत विशारद देखील होता। समुद्रगुप्ताच्या दरबारामध्ये बुद्धघोष नावाचा एक महत्वाचा संस्कृत बौद्ध पंडित होता, ज्याने या ठिकाणी विशुद्धीमग्न नावाचा ग्रंथ लिहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। आर्यभट असू द्या, वराह मिहिर या ठिकाणी असू द्या, विशाख दत्त असू द्या, कालिदास या ठिकाणी असू द्या, यांसारखे महान विद्वान लोक हे या ठिकाणी चंद्रगुप्त द्वितीयच्या कार्यकाळामध्ये त्याच्या दरबारामध्ये होते, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। लक्षात घ्या, गुप्त साम्राज्यामध्ये आपल्याला दिसून येतं नालंदा विश्वविद्यालय या ठिकाणी निर्माण झालं, कुमारगुप्ताच्या काळामध्ये ते या ठिकाणी स्थापन झालं। या कुमारगुप्ताच्याच काळामध्ये पाहायला भेटतं प्राचीन काळामध्ये हुणांचं आक्रमण या ठिकाणी झालं आणि या हुणांच्या आक्रमणाचा यशस्वीपणे सामना केल्यामुळे स्कंदगुप्तानं विक्रमादित्याची पदवी धारण केलेली होती, असं पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। गुप्त साम्राज्याचा शक्तिशाली शेवटचा शासक म्हणजे स्कंदगुप्त मानला जातो आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला असं भेटतं की या ठिकाणी गुप्तोत्तर भारतामध्ये आपल्याला या भूभागावर हर्षवर्धन नावाचा राजा इथे या ठिकाणी राज्य करताना पाहायला भेटतो। वर्धन हे वास्तविकता ठाणेश्वर मधले होते। ठाणेश्वर हे कुठे आलं तर हरियाणा हा जो भाग आहे, तर या हरियाणा या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं ठाणेश्वर। तर त्या ठाणेश्वरचे वर्धन होते, यांचा महान शासक म्हणजे हर्षवर्धन। या हर्षवर्धन राजा जो होता त्यानं एवढ्या मोठ्या भूभागावर पुन्हा या ठिकाणी राज्य स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं आणि या हर्षवर्धनला उत्तरेचा स्वामी असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। लक्षात घ्या, हर्षवर्धन राजा जेव्हा या ठिकाणी सिंहासनावर बसला होता तेव्हा दक्षिण भारताची परिस्थिती काय होती त्यावर पण थोडासा प्रकाश आपण या ठिकाणी टाकूया। वाकाटक जे होते, या वाकाटकांची सत्ता इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून तर इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत होती। वाकाटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वाकाटक हे गुप्तांना समकालीन शासक होते आणि या वाकाटकांच्या काळामध्ये इथं दक्षिणेकडे अजिंठा चित्रकलेचा विकास झाला होता, असं देखील आपल्याला पाहायला भेटतं। आपल्याला पाहायला भेटतं अजिंठा चित्रकला जर आपण पाहिली तर या चित्रकला ही बौद्ध धर्माच्या परंपरेशी या ठिकाणी आहे आणि या चित्रकलेमध्ये जातक कथांचा देखील मोठ्या प्रमाणावर भिंतींवर चित्र इथे या ठिकाणी काढलेले आहे। पाहायला असं भेटतं की या अजिंठा चित्रकलेमध्ये पद्मपाणी बोधिसत्वाचं एक चित्र देखील खूप जास्त प्रसिद्ध आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, वाकाटकांची सत्ता इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकामध्ये समाप्त होती आणि जिथं वाकाटकांची सत्ता होती त्याच जागेवर पाहायला भेटतं चालुक्यांची सत्ता या ठिकाणी आलेली आहे। हे चालुक्य जे होते हे या ठिकाणी हर्षवर्धनाला समकालीन होते। चालुक्यांचे एकूण 3 शाखा होते, एक बदामीचे चालुक्य होते, दुसरे कल्याणीचे चालुक्य होते आणि तिसरं आंध्र प्रदेशामधले वेंगीचे चालुक्य असं इथे या ठिकाणी मानलं जातं। लक्षात घ्या, हर्षवर्धन नावाचा राजा जेव्हा या ठिकाणी नर्मदा नदी क्रॉस करून जेव्हा दक्षिण भारत जिंकायला येतो तेव्हा या बदामीचे चालुक्य आहेत, या बदामीच्या चालुक्यांचा महान राजा पुलकेशी द्वितीय यानं मात्र हर्षवर्धनाचा नर्मदा नदी किनारी पराभव केलेला होता आणि त्या माध्यमातून दक्षिण भारत जो होता हा उत्तरेपेक्षा जास्त सक्षम आहे या प्रकारची भूमिका देखील या माध्यमातून मांडली गेली असं एकंदरीत दिसून येतं। ऐहोल मंदिर जे आहे तर या ऐहोल मंदिरामध्ये एक अभिलेख कोरला गेला जो रविकीर्ती नावाच्या एका कवीनं कोरला। रविकीर्ती हा चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयाच्या दरबारातील कवी होता आणि त्यानं ऐहोल मंदिर अभिलेखामध्ये या प्रकारची माहिती दिलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, याच संपूर्ण काळामध्ये म्हणजे चंद्रगुप्त दुसराच्या काळामध्ये दिल्लीमध्ये एक महत्वाचा या ठिकाणी स्तंभ उभारला गेला, ज्याला आपण महरोली स्तंभ असं या ठिकाणी म्हटलं जातं। दिल्लीमध्ये कुतुब मिनार जिथं आहे त्या कुतुब मिनारच्या अगदी जवळ या प्रकारचा महरोली स्तंभ आहे। या महरोली स्तंभाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा स्तंभ 7.2 मीटरचा आहे आणि या स्तंभाला हा लोहस्तंभ असतानाही अद्यापर्यंत याला गंज चढलेला नाही, हे सर्वात महत्वाचं याचं वैशिष्ट्य आहे। या लोहस्तंभावर एका राजाचं नाव आहे, ज्या राजाला चंद्र असं म्हटलेलं आहे आणि या राजाचं राज्य हे या ठिकाणी सिंधू नदी पार पर्यंत होतं असं एकंदरीत म्हटलेलं आहे। या लोहस्तंभामध्ये असं म्हटलं गेलेलं की वाल्हिका हा शासक जे सिंधू नदी क्षेत्राच्या पलीकडे राहत होते तिथल्या शासकांचा या चंद्र नावाच्या शासकानं पराभव केलेला होता आणि बंगाल पर्यंत देखील यांनी आपलं राज्य स्थापन केलेलं होतं। लक्षात घ्या, महरोली स्तंभ लेखामध्ये चंद्र ज्याचं नाव आहे हाच राजा म्हणजे महान चंद्रगुप्त दुसरा आहे, जो विक्रमादित्य म्हणून देखील या ठिकाणी संबोधला जातो असं एकंदरीत दिसून येतं।
लक्षात घ्या मित्रांनो, हे मोहरली स्तंभलेख खूप जास्त प्रसिद्ध हे गुप्तांच्या काळामध्ये होतं असं एकंदरीत दिसतं. या पद्धतीने आपण पाहिलं तर लक्षात घ्या, हा जो कालखंड आहे मौर्योत्तर भारत, आणि मग यामध्ये जेव्हा गुप्त साम्राज्य आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की या संपूर्ण काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत भारतामध्ये 3 चीनी बौद्ध प्रवासी आले होते. त्यापैकी एक फायन होता, दुसरा युहांगसंग होता आणि तिसरा इत्सिंग होता. फायन जो होता हा हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडून भारतामध्ये आला होता आणि या फायननं भारताच्या तक्षशिला या भागामध्ये तक्षशिला विद्यापीठ जे आहे तिथं अध्ययन केलेलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. फायनने तिथं काही काळ अध्ययन केलं, अध्यापन देखील या ठिकाणी केलं आणि त्यानंतर तो चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारामध्ये आल्याचं एकंदरीत दिसतं. फायननं जे प्रवास वर्णन या ठिकाणी दिलं त्या प्रवास वर्णनामध्ये गुप्त साम्राज्याच्या सामाजिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिक माहितीची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते. मात्र फायनच्या प्रवास वर्णनामध्ये भारताचा राजकीय इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळत नाही. फायन जरी चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारामध्ये असला तरी त्यानं आपल्या प्रवास वर्णनामध्ये कुठेही चंद्रगुप्त द्वितीयाचा उल्लेख केला नाहीये. हा महत्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घ्या. फायनच्या प्रवास वर्णनामधनं आपल्याला अशी माहिती मिळते की भारतामध्ये त्या काळामध्ये अस्पृश्यता अस्तित्वात होती. कारण फायननं अस्पृश्यांचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की अस्पृश्य हा समाजातील सर्वात शेवटचा घटक होता आणि तो गावाच्या बाहेर राहत होता. गावामध्ये दिवसा त्यांना येण्याची परवानगी या ठिकाणी नव्हती, म्हणून हा वर्ग रात्रीच्या वेळेस गावामध्ये येत होता आणि गावात येत असताना त्याला हातामध्ये घुंगराची काठी घेऊन या ठिकाणी यावी लागायची. काठी वाजवत यावी लागायची, जेणेकरून गावकऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की अस्पृश्य लोक आता गावामध्ये आलेले आहेत. तर या प्रकारे फायननं अस्पृश्यांचं वर्णन हे या ठिकाणी आपल्या प्रवास वर्णनामध्ये दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, याच गुप्त साम्राज्यामध्ये आपल्याला भागवत पुराणामध्ये आपल्याला पाहायला असं मिळतं की गुप्त साम्राज्यामध्ये वेद बिगारी देखील निर्माण झालेली होती. गुप्त साम्राज्य जर आम्ही पाहिलं तर या गुप्त साम्राज्यामध्ये शेतकरी जो होता हा शेतकऱ्याला वेठीस धरलं गेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात त्याचं शोषण केलं जात होतं. काही असा वर्ग होता की ज्या वर्गाने सेवा दिल्याबद्दल त्याला कसल्या प्रकारचा मोबदला या ठिकाणी दिला जात नव्हता, अर्थातच वेद बिगारी होती. म्हणजे लक्षात घ्या, एका बाजूला गुप्त साम्राज्याचं गोडवे गायले जातात की हा भारताचा सुवर्ण कालखंड होता, परंतु सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या गुप्त काळामध्ये अस्पृश्यता दिसून येते. या गुप्त काळामध्ये वेठबिगारी या ठिकाणी दिसून येते. या गुप्त काळामध्ये सामंतशाहीचा विकास झाल्याचं दिसून येतं. सामंतशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसाचं शोषण होत होतं. या गुप्त काळामध्ये जरी सुवर्ण नाणी काढली असली तरी देखील याच काळामध्ये कवडी नावाचं या ठिकाणी कॉइन्स होतं, जे अत्यंत सामान्य दर्जाचं कॉइन्स या ठिकाणी होतं आणि सर्वसामान्य लोक हे कवडी नावाचं कॉइन्सच मोठ्या प्रमाणात वापरले जात होते असं एकंदरीत दिसतं. हे जरी या काळामध्ये जरी सोन्याची नाणी असली तरी कुशाणांनी काढलेल्या सोन्याच्या नाण्यांपेक्षा इथं सोन्याची मात्रा मात्र कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी होती असं एकंदरीत दिसून येतं. स्कंदगुप्ताच्या काळामध्ये जी सोन्याची कॉइन्स काढलेली होती त्या सोन्याच्या कॉइन्स मध्ये सोन्याची मात्रा अत्यंत कमी होती. केवळ सोन्याचा मुलामाच मोठ्या प्रमाणात दिला होता असं एकंदरीत दिसून येतं. या गुप्तांच्या काळामध्ये म्हणजे 550 एडीला सिल्क रूट जो आहे हा समाप्त झालेला होता. सिल्क रूट आता बंद झाला होता आणि इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकात भारताचा जो रोमन साम्राज्यासोबतचा व्यापार होता तो देखील समाप्त झालेला होता. म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून देखील भारत आता हळूहळू क्लोज इकॉनॉमीकडे गेलेला होता असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे हे लक्षात घ्या, डिबेट आहे की गुप्तांना सुवर्णयुग म्हटलं गेलं पाहिजे का. तर एका बाजूला गुप्तांनी खूप जास्त चांगल्या गोष्टी केल्या, ज्यामध्ये स्थापत्य कला असू द्या, ज्यामध्ये खगोलशास्त्रीय कला असू द्या, ज्यामध्ये ज्योतिष विद्या या ठिकाणी असू द्या, ज्यामध्ये नाट्य आणि काव्य या ठिकाणी असू द्या, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रगती केली. परंतु सामाजिक दृष्ट्या जर आम्ही पाहिलं तर इथं सती प्रथा देखील पाहायला भेटते. 512 एडीला एरन या भागामध्ये जो मध्य प्रदेशामध्ये आहे तर एरन या भागामध्ये एक शिल्प आपल्याला पाहायला भेटतं. एक स्त्री सती जात असल्याचं शिल्प ते या ठिकाणी होता. तर यावरनं आपल्याला दिसून येतं की गुप्त काळामध्ये सतीची प्रथा या ठिकाणी सुरू झालेली होती, वेठबिगारी सुरू झालेली होती. इथं स्त्रियांना निम्न दर्जा दिला जात होता. त्याचबरोबर इथं अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती, सामान्यांचं शोषण होत होतं. मग अशा कालखंडाला तुम्ही सुवर्णयुग कसं काय म्हणणार. तर या प्रकारची डिबेट देखील आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येते. हर्षवर्धन राजा जो आपण पाहतो, जो गुप्तांच्या नंतरचा सामंतदार होता, ज्याने उत्तरेमध्ये आपलं साम्राज्य स्थापन केलं
केलं होतं हा जो हर्षवर्धन होता तर या राजानं देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। लक्षात घ्या याच्या दरबारामध्ये युहानसंग आला होता आणि युहानसंगनं आपल्या प्रवास उड्डाणामध्ये नालंदा विद्यापीठाची माहिती दिलेली आहे। लक्षात घ्या फाह्यान आपल्या प्रवास उड्डाणामध्ये नालंदा विद्यापीठाची माहिती देत नाही तर युहानसंग मात्र नालंदा विद्यापीठाची माहिती देतो। याचं कारण असं होतं की फाह्यान जोपर्यंत भारतामध्ये होता तोपर्यंत नालंदा विद्यापीठ निर्माण झालं नव्हतं, मात्र जेव्हा या ठिकाणी युहानसंग आला तेव्हा नालंदा विद्यापीठ पूर्णत्वास आलेलं होतं। कुमारगुप्ताच्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालयाची निर्मिती झाली होती तर कुमारगुप्त राज्यामध्ये या ठिकाणी राज्य स्थापित करण्याच्या आधी युहानसंग निघून गेलेला या फाह्यान निघून गेलेला होता हे या ठिकाणी लक्षात घ्या। फाह्यान आपल्या मायदेशी जात असताना तो जावा सुमात्रा इंडोनेशिया बेटामध्ये जातो आणि तिथं त्याला शैव संप्रदायाचे लोक मोठ्या प्रमाणात दिसतात आणि म्हणून तो इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये त्या भागामध्ये देखील शैव संप्रदायाचा प्रचार प्रसार करताना आपल्याला दिसून येतं। युहानसंग मात्र 6व्या शतकामध्ये या ठिकाणी येतो आणि 629 एडी पासून ते 645 एडी पर्यंत तो भारतामध्ये या ठिकाणी राहतो। आपल्याला पाहायला भेटतं याच काळामध्ये आसामचा जो भाग आहे ज्याला या ठिकाणी कामरूप म्हटलं जातं तर तिथं पण पाहायला भेटतं भास्कर वर्मन नावाचा एक शासक या ठिकाणी होता आणि जो बौद्ध धर्मीय होता। तर याच्या राज्यामध्ये देखील युहानसंग या ठिकाणी आला होता, हर्षवर्धनाकडे आला होता। इथं वल्लभी विद्यापीठाची स्थापना झाली होती, तिथं युहानसंगने अभ्यास केला। इथं आपल्याला पाहायला भेटतं चालुक्यांच्या बदामीमध्ये तो या ठिकाणी आला। दक्षिणेकडे चालुक्यांना समकालीन पल्लवांची सत्ता या ठिकाणी होती आणि पल्लव जे होते अत्यंत शक्तिशाली होते। चालुक्य आणि पल्लव यांच्यामध्ये संघर्ष होता। पल्लवांचा एक महान राजा या ठिकाणी आहे ज्याला महेंद्रवर्मन असं म्हटलं जातं। हा महेंद्रवर्मन जो आहे ज्यानं मत्त विलास प्रहसन नावाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। युहानसंगनं या शासकाला चैत्यकारी म्हणून संबोधलं होतं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चेर, चोल आणि पांड्य यांची सत्ता समाप्त होते आणि इथं कलमरू नावाचे शासक या ठिकाणी जन्माला येतात। कलमरू कोण होते तर लक्षात घ्या कलमरू हे या ठिकाणी बौद्ध धर्माला आश्रय देणारे एक महत्वाचे शासक होते ज्यांनी चेर, चोल, पांड्य यांचा पराभव केला होता आणि ब्राह्मणांचेही दुश्मन होते। ब्राह्मणांना दिलेले जे भूमी अनुदान आहे ते गुप्त साम्राज्याला जे भूमी अनुदान दिलेलं होतं ते यांनी या ठिकाणी नष्ट केलेलं होतं आणि त्यामुळे ब्राह्मण साहित्यामध्ये कलमरूंना या ठिकाणी दुष्ट राजे म्हणून संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। भारताचा प्राचीन कालखंड हा हर्षवर्धन राजाच्या निधनापर्यंतचा मानला जातो आणि हर्षवर्धन राजाचं निधन जसं या ठिकाणी होतं तेव्हा भारताचा प्राचीन कालखंड समाप्त होतो। 647 एडीला हर्षवर्धन राजाचं निधन झाल्यानंतर 670 एडीला इसिंग नावाचा एक तिसरा चिनी बौद्ध प्रवासी भारतामध्ये येतो। हर्षवर्धन राजाचं नाव ऐकूनच तो भारतामध्ये आलेला आहे कारण हर्षवर्धन राजा हा असा महान शासक होता की ज्यानं या ठिकाणी आपलं संपूर्ण राज्य बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी या ठिकाणी पूर्णतः अर्पण केलेलं होतं। तर एवढा महान शासक याचं राज्य कसं आहे ते पाहण्यासाठी इसिंग भारतामध्ये आला 670 एडीला। मात्र इसिंगला हर्षवर्धन राजाचं राज्य हे या ठिकाणी मिळालं नाही, तिथं फक्त भग्न अवशेष या ठिकाणी सापडले। याचाच अर्थ हर्षवर्धन राजाच्या निधनानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की या संपूर्ण राज्याचं विघटन झालेलं होतं आणि इथं फक्त भग्न अवशेषच या ठिकाणी होते। जेव्हा आपण यानंतरचा भारत या ठिकाणी पाहतो म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकानंतरचा भारत पाहतो तर त्या भारताला आपण प्री मिडिवल इंडिया असं या ठिकाणी म्हणतो कारण या काळामध्ये आपण पाहतो की मध्ययुगाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती आणि अरबी व्यापारी टोळ्यांनी भारतावर आक्रमण याच काळामध्ये केलेली होती। 7व्या शतकामध्ये प्राचीन काळा संपल्यानंतर मध्ययुगामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा अरबी आक्रमण करते, अरबी व्यापारी भारतावर हल्ला करताना दिसून येतात, अरबी व्यापारी व्यापारासाठी इथे येताना दिसून येतात आणि भारताचं जे काही सामाजिक आर्थिक स्ट्रक्चर होतं या काळामध्ये 8व्या शतकामध्ये खास करून पूर्णतः बदलल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। यावर आपण उद्याच्या सेशनमध्ये या ठिकाणी चर्चा करूया। इथं लक्षात घ्या एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी देत आहे। जे विद्यार्थी मित्र 2025च्या तयारीला लागलेले आहेत, 2025 ला राज्यसेवा मुख्य परीक्षा
ही युपीएससीच्या धर्तीवर होणार आहे हे 2 वर्षापूर्वीच आयोगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर त्या प्रकारे लक्षात घ्या की जे विद्यार्थी 2025 साठी प्रिपरेशन करत आहे अशा विद्यार्थी मित्रांना जर इतिहास ऑप्शनल विषय जर घ्यायचा असेल तर त्या प्रकारे इतिहास ऑप्शनलची बॅच एक ऑनलाईन बॅच मी या ठिकाणी 20 सप्टेंबर पासून सुरू करत आहोत। लक्षात घ्या ऑप्शनल पेपरची तयारी तुम्हाला या ठिकाणी 1.5 वर्षापूर्वी करावी लागते। कारण जर का तुम्ही असा विचार केला की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा पेपर झाल्यानंतर आपण ऑप्शनल करावा तर ते होणार नाही लक्षात घ्या। कारण मग तिथून पुढचे 2 वर्ष तुमचे या ठिकाणी खर्च होईल। म्हणून 25 ची परीक्षा खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांसाठी ती नवीन या ठिकाणी असणार आहे। तर जे विद्यार्थी राज्यसेवेला टार्गेट करतात ज्यांना क्लास 1 अधिकारीच या ठिकाणी व्हायचं आहे अशा विद्यार्थी मित्रांनी ऑप्शनल आत्ताच या ठिकाणी निवडा। आणि इतिहास जर ऑप्शनल तुमच्या या ठिकाणी असेल तर मला हे सांगण्यास आनंद होतोय की हिस्ट्री ऑप्शनल ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आहे। पेपर 1 मध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तर पेपर 2 च्या सिलेबस मध्ये आधुनिक भारत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आधुनिक जगाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। तर ही एक नवीन अपडेट बॅच पूर्णतः न्यू अपडेटेड बॅच ला सुरुवात करत आहोत आपण 20 सप्टेंबर पासून। तर 20 सप्टेंबर पासून आपली हिस्ट्री ऑप्शनल आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याला प्रमाण मानून आणि यापूर्वीचे युपीएससीचे जे क्वेश्चन पेपर ऑप्शनलचे या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी पाहून ही बॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय। 20 सप्टेंबर पासून पेपर क्रमांक 1 पहिल्यांदा आपण शिकवणार आहोत ज्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन असेल आणि त्यानंतर पेपर नंबर 2 जो आहे ज्यामध्ये ऑलरेडी आधुनिक भारताचे काही लेक्चर्स अपलोड केलेले आहेत तर ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि मग जगाचा इतिहास इथे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ऑप्शनल बॅच मध्ये मी तुमचा लिखाणाचा सराव देखील या ठिकाणी करून घेणार आहे। त्यामुळे युपीएससी तयारी करणारे मराठी माध्यमातून खास करून आणि त्याचबरोबर राज्यसेवेची तयारी करणारे मराठी माध्यमातून जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी ही हिस्ट्री वैकल्पिक ऑप्शनलची बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करावी। सध्या 40% डिस्काउंट आपण याच्यामध्ये या ठिकाणी देत आहे। तर 15,000 रुपये हे शुल्क इथं आहे आणि साधारणतः 1.5 वर्ष तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहे। लिखाणाचा पण सराव आपण इथे या ठिकाणी करतोय। लक्षात घ्या 2024 ला जे विद्यार्थी टार्गेट ठेवून या ठिकाणी काम करतायत या विद्यार्थी मित्रांना 2024च्या परीक्षांमध्ये इतिहास शिकायचा असेल तर हे एक महत्त्वाची बॅच आहे बेसिक फाउंडेशन बॅच। ही बेसिक फाउंडेशन बॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही बॅच ही या ठिकाणी 2025 ची तयारी करण्याच्या उद्देशाने पण ही खूप महत्त्वाची बॅच आहे। तर एक बेसिक फाउंडेशन यामध्ये आपलं होणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स अशा प्रकारची बॅच या ठिकाणी असेल। लक्षात घ्या या बॅच मध्ये आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, समाज सुधारक आणि त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर भारत जो हा सगळाच सिलेबस जो राज्यसेवा पूर्व आणि मेन्सला आहे तो सगळा सिलेबस आपण यामध्ये शिकवणार आहे। बॅच ऑनलाईन आहे आणि या बॅचचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे तुम्ही या बॅच मध्ये EMI वर देखील या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता। तर एकूण 3 ते 4 EMI मध्ये तुम्ही या बॅच मध्ये या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर जे विद्यार्थी 2024 चं टार्गेट ठेवतात खास करून क्लास 1 ची पोस्ट साठी राज्यसभेसाठी तर त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करा जरूर। प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे लेक्चर्स याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत, आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात झालेली आहे, राज्यसेवा मेन्सचे संपूर्ण टॉपिक आपण आता इथे या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने शिकवतोय। तर जे विद्यार्थी 24 ची तयारी करतात त्यांच्यासाठी ही बॅच आहे बेसिक फाउंडेशन आणि 2025 ला जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी इतिहास ऑप्शनल आणि इतिहास जीएस ची बॅच ऑलरेडी 5 सप्टेंबर पासून आपण सुरू केलेली आहे। तर इतिहास ऑप्शनल आणि इतिहास जीएस अशा दोन्ही बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये या ठिकाणी आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही जरूर या ठिकाणी ती लिंक या ठिकाणी त्या लिंक वरनं जावा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यातले जे फ्री लेक्चर आहे ते फ्री लेक्चर पहा आणि नंतर निर्णय घ्या। फक्त लक्षात घ्या 25 ला जर 2025 ला टार्गेट करत असाल तर आताच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही लेक्चर सिरीज दररोज आपण घेण्याचं ठरवलेलं आहे। रोज आपण या ठिकाणी घेऊ तुम्हाला त्या इतिहासाची एक आउटलाईन त्या टॉपिकची आउटलाईन मी तुम्हाला या ठिकाणी जरूर सांगेल। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।